मित्रांनो, टुडे वी आर गोइंग टू स्टडी द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. म्हणजेच काय, सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस म्हणजे मृदा तयार करण्याची क्रिया, माती तयार करण्याची क्रिया आज आपण शिकणार आहोत. सॉइल फॉर्मेशन इज अ नॅचरल प्रोसेस. ही सॉइल फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती कशी आहे, नॅचरल आहे. म्हणजे जमिनीवर मृदा ही नैसर्गिकरित्या तयार होत असते, नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. सेकंड काय बघा, द अबायोटिक कंपोनंट्स ऑफ द सॉइल आर फॉर्म्ड बाय द वेदरिंग ऑफ द बेडरॉक. म्हणजे अबायोटिक कंपोनंट्स आहेत, अजैविक घटक आहेत ऑफ द सॉइल, म्हणजे मातीतील अबायोटिक कंपोनंट्स आर फॉर्म्ड बाय द, कशामुळे निर्माण झालेले आहेत किंवा होतात, वेदरिंग ऑफ द बेडरॉक. वेदरिंग ऑफ द बेडरॉक. बेडरॉक म्हणजे काय, मूळ खडक. आपण लेयर्स ऑफ लँडचा अभ्यास करताना जो खालचा थर बघितला होता, लेयर मूळ खडकाचा होता, बेडरॉकचा. वेदरिंग ऑफ द बेडरॉक म्हणजे काय, मूळ खडकाचे अपक्षय, म्हणजेच काय, जवळपासचे शब्द म्हणजे झिजणे. मूळ खडकाच्या अपक्षयातून म्हणजे वेदरिंग ऑफ द बेडरॉक, याच्यामुळे काय होतं, सॉइलमधले अबायोटिक कंपोनंट्स तयार होत असतात. थर्ड वन, द वेदरिंग ऑफ द बेडरॉक इन्क्लूड्स. ही जी मूळ खडकाचा अपक्षय होण्याची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय काय येतं बघा. ब्रेकडाऊन ऑफ बेडरॉक इंटू पीसेस, म्हणजे मूळ खडकाचे तुकडे होतात, तुटतो हा मूळ खडक. इंटू पीसेस म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये हा ब्रेक होतो मूळ खडक, बेडरॉक. अँड फॉर्मेशन ऑफ स्टोन्स, सँड अँड सॉईल फ्रॉम दिस पीसेस. आणि या तुकड्यांपासून मग काय तयार होतं, दगड तयार होतात, वाळू तयार होते आणि माती तयार होते. आता हे वेदरिंग ऑफ द बेडरॉक म्हणजे मूळ खडकाचे अपक्षय होण्यासाठी कुठले घटक कारणीभूत आहेत, म्हणजे झीज होण्यासाठी या मूळ खडकाची, तर हीट, उष्णता, त्याच्यानंतर कोल्ड, थंडी, त्याच्यानंतर वॉटर, पाणी, त्याच्यानंतर विंड, वारा, त्याच्यानंतर नेक्स्ट रेन, पाऊस, नेक्स्ट मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव, वॉर्म्स, कृमी, इन्सेक्ट्स, कीटक, नेक्स्ट रोडंट्स म्हणजेच कृदंत म्हणजे माईस अँड रॅट्स, उंदीर आणि घुशी. अँड द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड, म्हणजे जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात. मूळ खडकाचा अपक्षय होण्यास, वेदरिंग ऑफ द बेडरॉक या प्रोसेससाठी हे सर्व घटक, ऑल दिस हीट, कोल्ड, वॉटर, विंड, रेन, मायक्रोब्स, वॉर्म्स, इन्सेक्ट्स, रोडेंट्स, mice, rats and the roots of trees growing on the land are responsible for the weathering of the bedrock. हे सगळे घटक कारणीभूत आहेत खडकाच्या अपक्षयास. समजलं? तुम्ही बघितलं असाल की हीट, उष्णतेमुळे पण काही वेळा दगडांची झीज होते. अति थंडी असेल तरी बघा दगड फुटतात. वॉटर, पाण्यामुळे, वाऱ्यामुळे, पावसाच्या पाण्यामुळे पण बघा दगड, दरडी वगैरे कोसळतात, दगडांची झीज होते. त्याच्यानंतर मायक्रोब्स जे सूक्ष्मजीवांमुळे, कृमींमुळे, कीटकांमुळे जमिनीतील दगडांची झीज होते. त्याच्यानंतर रोडंट्स म्हणजे कृदंत, कुरतडणारे प्राणी म्हणजे उंदीर, घुशी, ते पण बिळं करतात जमिनीत वगैरे आणि त्याच्यामुळे पण खडकांचा अपक्षय होतो. त्याच्यानंतर रूट्स ऑफ ट्रीज म्हणजे झाडाची मुळे बघा खोलवर शिरत जातात, त्याच्यामुळे दगड फुटतात वगैरे. आणि ह्या वेदरिंग ऑफ द बेडरॉकला हे सगळे घटक हेल्प करतात. ही जी प्रोसेस आहे सॉइल फॉर्मेशन, द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. ही स्लो आहे म्हणजे लगेच मूळ खडकाचे लगेच म्हणजे एकाच दिवसात वगैरे अशी माती तयार झाली असं नाही आहे. ही प्रोसेस कशी आहे, स्लो आहे, मंद गतीने चालणारी आणि सतत थोडी असं थोडं
मूळ घटकाचा अपक्षय थोडा थोडा असा होत राहतो, कंटिन्युअस घडत राहते सॉईल फॉर्मेशनची प्रोसेस आणि स्लो घडत असते. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. दिस प्रोसेस टेक्स अबाउट 1000 years फॉर 2.5 centimeter थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉईल. म्हणजे परिपक्व मृदेचा मातीचा 2.5 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटरचा लेअर तयार होण्यासाठी सुमारे किती 1000 वर्ष लागतात. सुमारे 1000 वर्ष लागतात एवढं 2.5 सेंटीमीटर जाडीचा लेअर परिपक्व मृदेचा तयार होण्यासाठी. ओके, म्हणजे ही प्रोसेस स्लो आहे पण कंटिन्युअस चालणारी आहे. की परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा लेअर तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागतात, पण ही मृदा सॉईल डिस्ट्रॉय होण्यासाठी मात्र एवढा वेळ लागत नाही, लगेच डिस्ट्रॉय होते. सी सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉयड in a short period due to floods, storms and human activities such as mining. डिस्ट्रॉय कशामुळे होते? लगेच इन अ शॉर्ट पिरियड, म्हणजे अल्पावधीतच नष्ट होते. कशामुळे? ड्यू टू फ्लड्स, पूर परिस्थिती असेल, स्टॉर्म्स, वादळी वारे अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग, खाणकाम वगैरे. म्हणजे आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळे मृदेला धोका आहे बऱ्यापैकी, लगेच अल्पावधीत नष्ट होते सॉईल. दॅट्स वाय इट इज नेसेसरी टू कन्झर्व सॉईल अँड टू प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड. जे खूप आवश्यक आहे मृदा संधारण करणे आणि जमिनीची धूप रोखणे, हे खूप आवश्यक आहे. मग हे सॉईल कन्झर्व करण्यासाठी आणि इरोजन ऑफ लँड रोखण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर हे सगळं नष्ट होत जाणार आहे. एअर, वॉटर, लँड आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, आपण शिकलो आहे. मग द बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इन्क्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड. म्हणजे सर्वोत्तम उपाय म्हणजे कुठला? जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन वाढवणे, म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत आपल्याला. जमिनीवरचं आच्छादन वनस्पतींचं वाढवलं पाहिजे, मुळे माती धरून ठेवतात, माहिती आहे आपल्याला. जमिनीची धूप होत नाही आहे, त्यामुळे जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे. ॲक्च्युली आपल्याच ॲक्टिव्हिटीजमुळे हे सगळे वाईट परिणाम होत चालले आहेत. आपण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय म्हणजे जमिनीवरचे वनस्पतींचं आच्छादन वाढवणं, म्हणजे झाडं लावणं. ओके. इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस्ड इफ ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट. म्हणजे जमिनीची धूप कमी करण्यासाठी गवत, झाडे, झुडपे वाढवायला पाहिजे आपल्याला. भरपूर सारी झाडं लावली पाहिजेत. समजले? वी आर ऑलरेडी स्टडीड द कन्सेप्ट ऑफ ह्युमस. ह्युमसचा आपण यापूर्वी पण अभ्यास केला. ह्युमस इज द लेअर फॉर्म्ड ऑन सॉईल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. हा जो ह्युमस आहे, वी नो ह्युमस इज द टॉप मोस्ट लेअर ऑफ लँड. ह्युमस, आणि हा फॉर्म कसा होतो? इट इज द लेअर फॉर्म्ड ऑन सॉईल ड्यू टू द, कशामुळे? ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. म्हणजे डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स, मृत वनस्पती आणि प्राणी यांचं डिकम्पोजिशन होतं, विघटन होतं. कोणामार्फत? तर मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांमार्फत. मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होणे म्हणजेच कुजणे, म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला काय म्हणतात? ह्युमस, कृथित मृदा असे म्हणतात. ह्युमस इज द लेअर फॉर्म्ड ऑन सॉईल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. ओके. ह्युमस सप्लायज न्यूट्रियंट्स टू द सॉईल. म्हणजे हा जो थर आहे ह्युमस, तो काय करतो? मातीला पोषक घटक पुरवण्याचं काम करतो. म्हणजे कृथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. ह्युमस सप्लायज न्यूट्रियंट्स टू द सॉईल. थर्ड वन, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरेटिंग द सॉईल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉईल. म्हणजे ह्युमस हा जो लेअर आहे तो इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? फॉर एरेटिंग द सॉईल, म्हणजे मृदेत हवा खेळती ठेवण्यासाठी. अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉईल, म्हणजे मातीत पाणी धरून ठेवण्यासाठी ह्युमस इज
important layer. Okay. Next, the proportion of humus in the upper layer of good fertile soil is about 33% to 50%. म्हणजे गुड फर्टाईल सॉईलमध्ये, चांगल्या सुपीक मृदेमध्ये, त्याच्या अप्पर लेअरमध्ये, वरच्या थरामध्ये ह्युमसचं म्हणजे अकृतीत मृदेचं प्रमाण किती असतं? अबाउट सुमारे 33% to 50%. The proportion of humus in the upper layer of good fertile soil is about 33% to 50%. Okay. Next part, forest on land got buried underground due to the great upheavals. Great upheavals म्हणजेच काय? मोठ्या प्रमाणात उलथापालथ होणे. फॉरेस्ट ऑन लँड जे पृथ्वीवरील जंगले, गॉट बरीड अंडरग्राउंड म्हणजे भूगर्भात गाडली गेली. ड्यू टू द ग्रेट अपहिवल्स, कशामुळे? तर उलथापालथीमुळे. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. फॉरेस्ट ऑन लँड गॉट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट अपहिवल्स दॅट टूक प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस अगो. जे एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. आफ्टर दॅट, त्याच्यानंतर काय घडलं बघा. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स म्हणजे जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टू प्लेस अंडरग्राउंड. म्हणजे मृत अवशेषांपासून काय झालं आहे? जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली होती. जे रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, जसं जीवांच्या मृत अवशेषांपासून काय तयार झालं? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स टूक प्लेस अंडरग्राउंड. भूगर्भात घडली होती. जीवांच्या मृत अवशेषांपासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली होती. त्यामुळे काय झालं बघा. वी गेट फ्युएल्स लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल्स लाईक टार अँड वॅक्स. टार मीन्स डांबर, वॅक्स म्हणजे मेंट. फ्रॉम द फॉसिल फ्युएल कॉल्ड क्रूड ऑइल. ओके. क्रूड ऑइल्स मीन्स खनिज तेल. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला काय काय मिळतं बघा. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर मटेरियल्स लाईक टार अँड वॅक्स. नेक्स्ट, लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ अँड सो डज मॅन. जे पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीव करतात, तसेच या घटकांचा वापर आपण सुद्धा करतो. मानव देखील संसाधन म्हणून याचा वापर करतात. लँड, वॉटर आणि एअरचा. याच्याशिवाय तर आपण जगू पण शकत नाही. However, the portions of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. जे काय या रिसोर्सेसचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते द होल अर्थ म्हणजे संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. इट इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द होल अर्थ. सी ऑन द स्क्रीन. Suitable land is 29% land is available to use. Then fresh water is 0.3%. म्हणजे पिण्यालायक पाणी किती आहे? 0.3%. आपण वॉटरचा अभ्यास करताना बघितला आहे. लँडचा अभ्यास करताना आपल्याला 29% जमीन आपल्याला अवेलेबल आहे वापरण्यासाठी. पिण्याचं पाणी किती आहे? 0.3% आणि ऑक्सिजन 21%. Okay. Even in these small proportions, the resources shown in the above table are sufficient for all living things. जरी वरच्या टेबलप्रमाणे जरी हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते स्मॉल प्रपोर्शन्समध्ये
अल्प प्रमाणात असले तरी कसे आहेत, सर्व सजीवांसाठी पुरेशी आहेत ही संसाधने, ही नॅचरल रिसोर्सेस. एअर, वॉटर अँड लँड ही नॅचरल रिसोर्सेस आपल्यासाठी पुरेशी असतील, सफिशियंट असली तरी काही अटी आपल्याला काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत, तरच हे आपल्याला व्यवस्थितपणे पुरेशी ठरणार आहेत. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. म्हणजे फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काळजीपूर्वक ह्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. In other words, he must use these resources judiciously with the awareness that they are meant for all other living things and not just for mankind. जे या नॅचरल रिसोर्सेसचा, संसाधनांचा मानवाने तारतम्याने वापर करायला हवा, जुडिशियसली, आणि याचं भान ठेवायला पाहिजे विथ द अवेअरनेस दॅट दे आर मेंट फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग्स अँड नॉट जस्ट फॉर मॅनकाइंड. म्हणजे ती स्वतःबरोबर इतर सर्व सजीवांसाठी देखील आहेत, फक्त आपल्यासाठीच नाही आहे, मानवासाठी, सर्व सजीवांसाठी हे लँड, वॉटर, एअर म्हणजे ऑक्सिजन हे नॅचरल रिसोर्सेस इतरांसाठी, इतर सजीवांसाठी आवश्यक आहेत, आपल्यासाठीच नाही आहे. याचं भान ठेवायला पाहिजे. समजले? म्हणजे हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते आपल्याला काळजीपूर्वक वापरले पाहिजेत, त्यांचा यूज केला पाहिजे, आवश्यक तेवढेच वापरले पाहिजे. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. India Meteorological Department, short form IMD, was established in 1875. म्हणजे भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 स्थापन करण्यात आली. कशासाठी? फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. म्हणजे भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी. फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी IMDची स्थापना करण्यात आली. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक वेदर फॉरकास्ट. आता ह्या इन्स्टिट्यूटचं मेन फंक्शन काय आहे, तर हवामानाचं निरीक्षण करणं, ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक वेदर फॉरकास्ट, आणि हवामानविषयक अंदाज वर्तवणे हे त्याचं मुख्य काम आहे IMDचं. This institute also conducts research related to changes in weather, makes forecasts about rains, and studies the developments related to global warming. याशिवाय या संस्थेचं काम काय आहे? हवामान बदलाविषयीचे संशोधन, जे रिसर्च रिलेटेड टू चेंजेस इन वेदर, हवामान बदलाविषयीचं रिसर्च आहे, संशोधन करणं. मेक्स फॉरकास्ट अबाउट रेन्स म्हणजे पर्जन्याचे अंदाज वर्तवणे, अँड स्टडीज द डेव्हलपमेंट्स रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामं ह्या संस्थेत केली जातात IMDमध्ये. नाऊ यू हॅव टू कम्प्लीट होमवर्क. यू हॅव टू राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन इज व्हॉट आर द कन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल, क्लासिफाय देम ॲज बायोटिक अँड अबायोटिक कन्स्टिट्युएंट्स. व्हॉट आर द कन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल म्हणजे मृदेमधील विविध घटक कोणते आहेत आणि त्यांचं काय करायचं, जैविक व अजैविक असे वर्गीकरण करायचे. क्लासिफाय देम ॲज बायोटिक अँड अबायोटिक कन्स्टिट्युएंट्स. ओके, होमवर्क कंप्लीट करायचं आहे.